नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो. आजचा सुद्धा विषय खूप खतरनाक आहे आणि सामाजिक आहे. 100% तुम्हाला तो खूप आवडेल. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईकही करत जा आणि शेअरही करत जा, म्हणजे आपल्या नातेवाईक मित्रांना सुद्धा आपल्या चॅनलची माहिती मिळेल. तर थंबनेल वरून विषय तुमचा लक्षात आला असेल की आज लग्नाला मुली का मिळत नाहीत किंवा मुलं कित्येक अशी बिगर लग्नाची पडून आहेत. नुसते खेड्यातच नाही, शहरात सुद्धा आहेत. तर आपण थोडस मागे जर गेलो 1990च्या काळात, म्हणजे 80 आणि 90च्या दशकामध्ये किंवा 2000च्या आसपास अलीकडे सुद्धा जी लग्न होण्याची स्पीड होती, म्हणजे त्यावेळेस मुलांना हुंडा देऊन बळच लग्नाला तयार केलं जायचं. म्हणजे हुंड्यात मोटरसायकल द्यायचे, मोठ्या गाड्या द्यायचे, सोनं द्यायचे, मुलांच्या मागे लागायला लागायचं. नातेवाईकांना सारखं सारखं त्यांना म्हणावं लागायचं किंवा पटवावं लागायचं असं म्हटलं तरी चालेल. कारण त्यावेळी कसं होतं की मुलींना जो भेदभाव केला जात होता, म्हणजे त्यांच्या शिक्षणात असेल, त्यांना वागवण्यात असेल, त्यांच्या आहारात असेल, सगळ्या गोष्टी त्यांचा म्हणजे मतभेद केला जायचा की मुलगी आहे, दुसऱ्याच्याच घरी जाणार आहे, तिचं काय होणार आहे शिकून तरी, तिला कशाला शिकवायची. परत भ्रूण हत्या, म्हणजे बऱ्याच लोकांना मुलगाच पाहिजे होता, मुलगी नकोच होती. आता तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. सातारा जिल्ह्यामध्ये कुठलं तरी एक गाव आहे, मला नेमकं नाव आठवत नाही, परंतु तिथे जर मुलगी झाली तर तिचं नाव नकोशी ठेवलं जायचं. म्हणजे इथपर्यंत लोकांची मजाल गेली होती की मुलगी म्हटलं की नकोच, मुलगाच पाहिजे होता त्यांना. दुसरं, लिंग निदान चाचण्या सर्रास चालू होत्या. त्याला काही कुठली बंधनं नव्हती. मुलगा असेल ठेवायचा, मुलगी असेल भ्रूण हत्या. त्याचा परिणाम आज म्हणजे गेली 5, 6, 7 वर्ष प्रखरतेने जाणवतोय. अक्षरशः मुली खूप कमी आहेत, म्हणजे 2च 1 प्रमाण राहिलेलं आहे. मुली ह्या मिळणं खूप अशक्य झालेलं आहे. आज तुम्ही जर खेडेगावात गेला तर खेडेगावातली मुलं, म्हणजे जर आता तुम्ही छोटं तुम्हाला साधं उदाहरण देतो, 1000 लोकांचं गाव असेल, तिथं जर 100 पोरं असतील तर 80-90 पोरं ही बिगर लग्नाचीच असतात. त्यांची वय 35-36 झालेली असतात. दुसरं एक कारण असं आहे की आता मुलींच्या आई वडिलांना माहिती आहे की मुली भेटत नाही. त्याच्यामुळे आता त्यांनी सुद्धा असं ताणून धरलेलं आहे की मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्याच्यामुळे मुलींचंही वय वाढत चाललेलं आहे. मुलींच्या अपेक्षा कशा असतात, आता मी एक वधूवरामध्ये पाहिलं तर मुलगी होती मूकबधीर, म्हणजे तिला ऐकायला येत नव्हतं आणि बोलता येत नव्हतं. त्यांच्या अपेक्षा कुठलीही जात नव्हती, परंतु त्यांना मुलाचा स्वतःचं घर हवं होतं आणि त्याला शेती हवी होती. आता मित्रांनो, साधी गोष्ट आहे, शेती आता तोंडाचं काम राहिलेलं नाही, तरी सुद्धा शेतकऱ्याच्या मुलाला मुली देत नाही. आज कुठेही घ्या, कोरडवाहू घ्या शेती, 10 लाख 20 लाख रुपये एकर आहे. बागायती शेतीचा विशेष सोडून द्या. आणि शेतकरी तरी आता किती लोकांकडे काय जमिनी राहिल्यात, 4-4, 5-5, 10-10 एकराच्या पुढे जमिनी नाही राहिल्या. बरं, जे बलाढ्य आहेत, शेतकरी आहेत आणि त्यांच्या तोडीमोडीचे पाहुणे आहेत, त्यांची लग्न होत आहेत. त्यांच्या लग्नात मोठमोठ्या गाड्या, मग तुमचे ऍसेट असेल, थार असेल दिली जाते, मोठं जेवण दिलं जातं, भरपूर, म्हणजे गावाची गावं लग्नाला बोलवली जातात. पण आता हा मध्यम कुटुंबातील एक शेतकरी माणूस म्हणा, व्यावसायिक म्हणा किंवा नोकरी करणारा म्हणा, आज जर पुण्यासारख्या ठिकाणी जर तो नोकरी करत असेल, एखादा मुलाचा बाप, एक 20-25 हजार रुपये साधारणतः पगार असतो. त्यात त्याला घराचं भाडं भागवायचंय, मुलाच्या शिक्षणाचा खर्च करायचा आहे आणि वरून त्याचं लग्न करायचंय. लग्न म्हणजे सर्वात मोठी समस्या. आज खेड्यातल्या मुली खेड्यात राहायला नको म्हणतात आणि पुण्यातल्या मुली ह्या खेड्यात, किंबहुना म्हणजे धुण्या भांड्यावाल्यांच्या मुली सुद्धा आज खेड्याकडे त्यांनी पाठ फिरवली आहे, शेतीकडे पाठ फिरवली, नकोय त्यांना. कारण आज 4 घरची धुणी भांडी केली की त्यांना 10-15-20 हजार रुपये मिळतात. त्याच्यामुळे त्यांचा पण माइंडसेट असा झालाय की नको आपल्याला खेड्याकडे.
कुठं शेतीत कामं करत बसता. इथे त्यांना सवय लागलेली असते मॉलची, थिएटर्सची, मार्केटमध्ये फिरण्याची, मॉलमध्ये जाण्याची, अनेक वस्तू खरेदी करण्याची. आणि शहराचं वातावरण खूप वेगळं असतं. म्हणून ह्या मुली खेड्याकडे खूप पाठ फिरवतात. खेड्यातल्या मुली 90% सॉरी शहरातल्या 90% मुली ह्या खेड्यात जात नाही. आणि खेड्यातल्या मुलींची इच्छा आहे की त्यांना नोकरदार पाहिजे, तोही सरकारी, शेतकरी नको. बरं आता आहे का, इथं त्यांना नोकरदार पाहिजे सरकारी, वरून त्याला स्वतःच घर पाहिजे आणि त्याची स्वतःची शेती सुद्धा पाहिजे. मुलगी किती शिकलेली? 10वी. दिसायला कशी आहे? बरी आहे, म्हणजे खूपच सुंदर पण नाहीये. अशा ह्या अपेक्षा ज्या मुलीच्या घरच्यांनी किंवा त्या तिला भरवल्यात किंवा मागतात आज त्यांना दिसतं, कारण मुलीच राहिल्या नाहीत ना. ह्या लोकांच्या चुकी आहेत, ह्या आपल्याच लोकांच्या चुकी आहेत की मुलगाच पाहिजे, मुलगाच पाहिजे. आज बघा मुलं तशीच पडून आज मुलं काय करतात. आज आपण कित्येक छोट्या छोट्या गोष्टीवरून आज पुण्यामध्ये तुम्हाला सांगतो मी, 15 दिवसापूर्वी एक हत्याकांड झालं. 35 वर्षाचा मुलगा होता, त्याचं लग्न झालेलं होतं, म्हणजे असं डबल घर होतं. खाली त्याचे वडील होते, त्याला फक्त डोळ्यात ड्रॉप टाकायला सांग म्हणत होते रात्री 11:30 वाजता. तर तो लवकर खाली येत नव्हता म्हणून त्याला ओरडले, शिव्या घातल्या. त्याने रागाच्या भरात वडिलांच्या डोक्यात काहीतरी सशस्त्र रॉड वगैरे घालून त्यांची हत्या केली, फक्त डोळ्यात ड्रॉप टाकायला सांगितल्यामुळं. मग कशाला पाहिजे अशी मुलं? नसलेली परवडतात. आज कित्येक मुलं आपल्या आईबापांना सोडून जातात, परदेशात जातात, इकडे तिकडे जातात आणि त्यांना अनाथ आश्रमात सोडून जातात. अहो, मुली असलेल्या घरी ती खूप लक्ष्मी असते आणि मुलगीच खरी आपल्या वडिलांना जीव लावते, आईला जीव लावते. आणि तीच मुलगी तुम्हाला का नको होती म्हणून आज ह्या अडचणी आलेल्या आहेत. आज बघा तुम्ही, एका मुलीला 50-50, 100-100 स्थळं येतात. ते सुद्धा कन्फ्युज आहेत की कुठं देऊ आम्ही, का अजून काही येतंय नवीन. आणि आज बघा बऱ्याच ठिकाणी फक्त मुलगी आणि नारळ द्या म्हणतात आणि वरून तर मुलीकडची लोक आता पैसे सुद्धा मागायला लागली. आणि एजंटचा तर भयानक सुळसुळाट सुटलेला आहे मित्रांनो. त्या गोष्टीवर फक्त भरोसा ठेवू नका. लांब लांबच्या तर मी काय कसं गावाची नाव घेत नाही, कारण कुठल्या गावाचं नाव घेतलं तर एखाद्याला वाईट वाटेल, म्हणून आपण गावाची नाव घेत नाही. ज्या गावांचा विकास झालेला नाही त्या ठिकाणाहून जे एजंट लोक येतात, 2 लाख द्या पोरगी देतो, भरपूर रॅकेट असते. मुलगी बघायला जायचंय, एक काम करा, गाडी करून द्या, 10,000 रुपये द्या, सगळे पाहुणे रावळे आम्ही घेऊन येतो किंवा आपण तिकडे जाऊ. ही फक्त चाललेली लुटालूट आहे, काही कुठलंही कनेक्शन नसतं. आज तर मित्रांनो अशी मुलांची अशी परिस्थिती झाली आहे की तुम्ही जर कुठल्या आपल्या ज्या लग्नाच्या साईट्स असतील, शुभविवाह जमवणाऱ्याच्या, त्याच्यावर जर तुम्ही ऑनलाईन गेले तर आज एक स्थळाला घटस्फोटीत आहे का? चालते. एक मुलगा आहे का? चालते, आम्ही सांभाळतो. तरी सुद्धा त्या म्हणतात घर आहे का, शेती आहे का? वय वर्ष 40 झालेल्या स्त्रिया म्हणतोय मी, त्याच्यातच अजून ज्येष्ठ नागरिकांचा पण उताडा आलाय लग्नाला. त्यांचं वेगळंच चाललेलं आहे नाटक. तरुण पोरं तर बाजूलाच राहिले, ज्येष्ठ नागरिक सुद्धा त्याच्यात उतरायला लागलेले, म्हणजे ह्यांना सुद्धा लग्न करायचे पडलेले आहे. पहिलेच हे सगळे ढिगाणी पडलेले आहेत, त्याच्यात ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा स्वतःच्या लग्नाची घाई आहे. त्यांची बी आता जे मेळावे भरतात त्याच्यात जर तुम्ही कधी चक्कर मारली, म्हणजे वधूवर मेळावे जे भरतात, तर तिथं फार फार तर एखादी मुलगी दिसेल तुम्हाला, नाही तर अन्यथा सगळे संडेच्या संडेच असतात तिथं. सगळी मुलं तिथं असतात. मग त्यांचं लिहून घेतलं जातं, याचा त्याचा फोन नंबर घेतला जातो, काय होतंय का बघितलं जातं. त्याच्यातही काय काय 50-50, 55-55 वर्षाचे निर्लज्ज सुद्धा येतात तिथे, ज्येष्ठ नागरिक लग्न करण्यासाठी, मुली पाहण्यासाठी किंवा एखाद्या स्त्रिया पाहण्यासाठी. आता ह्यांनी तरी थांबायला पाहिजे की नाही. ह्या 30-30, 32-32, 35 वर्ष, 40 वर्ष टोनग्यांची लग्न होत नाही आणि म्हाताऱ्यांची घाई चाललेली असते अजून त्याच्यात वरून. म्हणजे खूप केविलवाणी गोष्ट आहे ही. हाच काय विषय झालेला आहे मित्रांनो, मुलींच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत. त्यांना कसं आहे, शहरात सुसज्ज ठिकाणी असं घर पाहिजे, नोकर, एखादी बाई, फिरायला गाडी, शेती, बाबाला चांगली नोकरी,
सासू सासरे नको, असे सुद्धा लोक या समाजामध्ये आहेत ज्यांना सासू सासरे नको आहेत. त्याच्यामुळे आता बघा बऱ्याच वेळा असेही प्रकार घडतात की लव मॅरेजचे काही पळून घेऊन जातात. बऱ्याच खूप खतरनाक आणि बेकार गोष्टी घडायला लागलेल्या आहेत आता. मार्केटमध्ये मुली कमी झाल्यामुळं आणि ज्या कमी झालेल्या आहेत त्यांची लग्न करायची ते का थांबलेत की त्यांना अपेक्षा आहे की आम्हाला खर्च न करता आम्हाला काय येईल अजून. बरेच म्हणजे 2-3 उदाहरणं आहेत माझ्याकडे. म्हणजे माझ्या जवळच एक मित्राचे सासरे होते. त्यांनी 2 लाख रुपये घेतले पुढच्यांकडून मुलीचं लग्न लावायला. म्हणजे बघा, पहिले मुलांना हुंडा दिला जायचा. हुंड्यात नवरदेव रुसायचा, गाडी माग, घड्याळ माग, काय 4 व्हीलर माग, काय नको ते माग, मोबाईल माग. पण आता काय झाले, सगळं देतो फक्त पोरगी द्या. म्हणजे एवढं मुलींचं मार्केट टॉप आणि फास्ट आहे. शहरात सुद्धा बघा झुंडच्या झुंड पडून आहेत तशीच. कुठल्याही कंपन्यात नोकऱ्या नाही आणि 10-15 हजारवाल्याला तर मुलगी कोणी देतही नाही. ज्याला घर नाही, भाड्याने राहतोय, 10-15 हजार पगार आहे. व्यसन तर सोडून द्या, व्यसनाचं तर आता कोणी विचारच नाही करत. ह्याच्याकडे आहे काय, याच्याकडे आहे काय, ह्या गोष्टी बघितल्या जातात. याच्याकडे जर घर नाही, पोरगी नाही, गेट आउट. चांगली नोकरी नाही, चल गेट आउट. प्रायव्हेट नोकरी नको, सरकारी नोकरी दिला. म्हणजे बघा तुम्ही, ज्यांना मुली नको नको झाल्या होत्या, मुलं पाहिजे होती, आज त्यांची खऱ्या अर्थानं परमेश्वरांनी टिंगल केलेली आहे. त्यांचीच टिंगल होते. ज्यांना ज्यांना मुलंच पाहिजे होती, ज्यांनी ज्यांनी लिंगनिदान केलं, भ्रूण हत्या केल्या, त्या लहान लहान मुली अक्षरशः त्यांनी त्यांचं जीवन संपवलं, जन्माला येणाऱ्या. मग परमेश्वराने आज त्यांना असाच धाडा दिलेला आहे की मुलगा 48 म्हणजे 30-35-38 झालेला आहे, दारू पिऊन येतोय, सिगरेट ओढतोय, ढोकारक्या करतोय, फ्रस्ट्रेट झालाय, 1 रुपयाचं काम धंदा करत नाही, आई बापाला आल्यावर शिव्या देतोय, खायला प्यायला मागतोय, तुम्ही काय केलं माझ्यासाठी. भले यांच्याकडे गुंठा पण जमीन नाही, वरून भाड्याने राहतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो बघा, मी जे तुम्हाला सांगितलं मागचा काळ बघा. सोनं सुद्धा कसं होतं पूर्वी. 1950ला जर तुम्ही सोनं पाहिलं असेल तर सोन्याचा रेट होता 99 रुपये तोळा. तेच सोनं 2000ला किती झालं, 50,000. तेच सोनं 25ला किती झालं, 1,23,000. तसंच मुलींना भाव आला. ज्यावेळेस लोकांना मुली नको होत्या त्यावेळेस त्यांनी त्याचं प्रमाण घटवलं. आज जर सगळ्यात जास्त मुली जर असतील ते म्हणजे केरळ राज्यात. त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगतो. केरळामध्ये 99% सुशिक्षित लोक आहेत आणि ते पण चांगला टोन इंग्लिश बोलणारे लोक आहेत. सगळे सुशिक्षित. म्हणजे पूर्ण भारतात जर सुशिक्षित मानला जाईल तर केरळ. म्हणून तिथं मुलींची संख्या जास्त आहे. त्या राज्यात अशी भेडसावणारी गोष्ट नाही. पण आज महाराष्ट्र म्हणा, बिहार म्हणा, युपी म्हणा, हरियाणा म्हणा, पंजाब म्हणा, इथं ह्या गोष्टी आहेत की मुली कमी आहेत. 101% मुली खूप कमी आहेत. तुम्ही बघा, लग्न जमवायला गेल्यानंतर बघा, कित्येक 4-4, 5-5 वर्ष झालं मुलाचा मामा लग्न बघतोय. बाबा आम्ही काय, तुम्ही काही देऊ नका, मुलगी द्या. मुलीला काही काम नाही, हाताखाली बाई आहे, सगळं काय आहे, काही नाही करायचं. तिला रानात जायचं नाही, माळवदाव जायचं नाही, कुठलं काही झाडायचं नाही, झाडू उचलायचं नाही, उन्हात जायचं नाही, तरी सुद्धा मुली नाहीयेत. हे दुर्दैव आहे त्यांचं, ज्यांची लग्न झाली नाही त्यांचं. भयानक दुर्दैव आहे. आता बिचाऱ्यांचा दोष नाही म्हणावं लागेल, कारण त्यांच्या आई वडिलांनी म्हणजे बघा, कुणाच्या ना कुणाच्या तरी आई वडिलांनी हे केलेल्या आहेत गोष्टी की मुलींचं प्रमाण कमी घटवलं प्रमाण अक्षरशः. आणि मग आज ज्यावेळी कसं असतं, मार्केटचा एक रूल आहे, ज्यावेळेस मागणी वाढते आणि पुरवठा कमी होतो त्यावेळेस रेट मोठा होतो. आज सुद्धा काय, सोन्याची मागणी वाढते, पुरवठा कमी आहे म्हणून रेट फुगलाय, डॉलर उतरलाय म्हणून सोन्याचा रेट. म्हणजे बऱ्याच गोष्टी बघा, ह्या प्रामुख्याने माणसाने एक ठरवून घ्यायला पाहिजे होतं पहिल्यापासूनच की मुलगा हो मुलगी हो. आत्ता लोक शहाणे झालेत, कारण सरकारने
आता ते लिंगनिदान याच्यावरती बंदी आणलेली आहे आणि त्यांना शिक्षा पण आहे 3 वर्षाची, 50,000 का 1 लाख दंड आहे. ते खूप चांगलं केलंय मी तर म्हणतो. तरी सुद्धा काही हरामखोर आहेत असे लपून करणारे, येतात तसे मार्केटमध्ये. होतं कधी कधी, आपण वाचतो पेपरला, टीव्हीला, की यांनी असं असं केलं भ्रूण हत्येमध्ये, डॉक्टर बी पकडला, पेशंट बी पकडला, मध्यस्थी बी पकडला, पूर्ण रॅकेट जेलमध्ये. तर माझी हात जोडून विनंती आहे की कृपया लिंग निदान करू नका, भ्रूण हत्या करू नका. ज्या चिमुकलीला जन्माला यायचे, जी चिमुकली आपल्या आईला कधी विसरत नाही, बापाला कधी विसरत नाही, किंवा आई बापाला कधी उलट बोलून मारणार नाही. एक वेळेस मुलगा तुम्हाला आई माईवर शिवाय देईल, उलट बोलेल, मारेल, जीव मारेल, पण ही जी चिमुकली जन्माला आलेली आहे ती आपल्या आईला आणि बापाला कधीही विसरत नाही. सगळ्यात जास्त प्रेम ती आपल्या आई बापावरती करते. जरी सासरी गेली तरी सुद्धा तिच्या डोळ्यात अश्रू, जर तिच्या आई वडिलांना कोणी काय बोललं तर तिच्या डोळ्यातून खळखळ अश्रू आल्याशिवाय राहत नाही. म्हणून मित्रांनो, ते एक म्हण आहे ना, मुलगी शिकली प्रगती झाली. तर मित्रांनो, खरोखर खऱ्या अर्थाने मुलगी शिकली आणि प्रगती झाली, हेच खरं आहे. आपला व्हिडिओ तुम्हाला आजचा कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये लिहा. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका आणि इतरांनाही शेअर करा, आपल्या नातेवाईकांना, मित्रांना. चला मित्रांनो, धन्यवाद.